आपल्या सोबत सध्या विजय कुंभार आहेत फोन लाईनवरनं, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। विजयजी, आपण दुपारी देखील या महत्त्वाच्या मुद्द्यासंदर्भात बोललो होतो, पण आता कोकाटेंचा राजीनामा घेतला गेल्याचं समजतं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनीच राज्यपालांकडे तसं पत्र पाठवलेलं होतं। राज्यपालांचं देखील त्यावर पत्र आता आलेलं आहे मुख्यमंत्र्यांना, त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला गेलेला आहे हे तर निश्चित आहे। या सगळ्या संदर्भातली तुमची प्रतिक्रिया? हे झालंय असं की आता कोकाटेंनी राजीनामा दिल्यापेक्षा त्यांना हकलून दिलंय असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल। विशेषतः ज्यावेळेला असं काही घडतं त्यावेळेस सगळ्या राजकारण्यांना एकतर आजार पण उद्भवतात किंवा हार्ट अटॅक येतो, त्याच्यातलाच हा प्रकार आहे। मुळात खरं तर पहिल्यांदा ज्यावेळेला त्यांना शिक्षा झाली त्याच वेळी नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांचे जे कोणी गॉडफादर आहेत राजकारणातले त्यांनी लांब ठेवायला हवं होतं, परंतु तसं घडलं नाही। कारण बऱ्याचदा असं काही करणं म्हणजे बेकायदा काम करणं हे त्याला डिस्क्वालिफिकेशन न मानता बरेच राजकारणी त्याला क्वालिफिकेशन मानतात आणि त्या माणसाला जवळपास पदोन्नती दिल्यासारखी परिस्थिती होते। तेच नेमकं कोकाटेंच्या बाबतीत घडलंय। आता हायकोर्टाला थोडंसं हे चाप लावल्यामुळे आता कदाचित त्यांचा राजीनामा घेतला जाईल। ते त्यांनी दिला असेल असं मला आता तरी वाटत नाही, कारण ते अजून त्या हॉस्पिटलमध्ये जमा आहेत। त्यामुळे झालं ते चांगलं झालं, परंतु या जागी कारण ज्या कारणामुळे राजीनामा द्यावा लागला ते काही कारण चांगलं नव्हतं। नैतिकतेच्या मुद्द्यावर हा राजीनामा झालेला नाही, परंतु आता मुख्यमंत्री या नात्याने पुन्हा नगाला नग तसाच देतात की म्हणजे पुन्हा ज्यांच्यावर आरोप होतात त्यांनाच पुन्हा त्या पदावर आणतात की नव्याने एक नैतिकतेचा पाठ लक्षात घेऊन राज्याची आणि इब्रत वाचवण्यासाठी चांगल्या माणसाला तिथे मंत्री करतात हे पाहणं आणखी महत्वाचं। विजयजी, आपला रोख नेमका कुणाकडे? धनंजय मुंडेंकडे आहे का? कारण बातम्या दुपारपासून येत आहेत। आता माझा रोख कुणाकडे हे तुम्ही सांगितलं, त्यामुळे मला त्याच्यापेक्षा वेगळे काही म्हणायचं नाहीये। पुन्हा नगाला नग देण्यापेक्षा नैतिकतेच्या दृष्टिकोनातून म्हणजे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काहीतरी योग्य चाललंय असा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे। त्या गटाच्या लोकांना काय वाटतं म्हणून मी त्याला मंत्री केलं असं मुख्यमंत्र्यांनी तरी किमान तसं म्हणू नये आणि एखादा चांगला मंत्री ह्या राज्यामध्ये एक चांगला राजकारणी असू शकतो हे दाखवण्याची मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही चांगली संधी आहे। पण विजयजी, कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना म्हणजे माणिकराव कोकाटेंकडे आधी कृषी खातं दिलं होतं, वादग्रस्त वक्तव्य झाली, कृषी खातं काढलं, क्रीडा मंत्रिपद दिलं गेलं, तरीही वादग्रस्त गोष्टी घडतच राहिल्या। आता तर हे प्रकरण देखील जे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे त्या संदर्भातल्या शिक्षेसंदर्भातलं देखील अनेक बाबी समोर आल्या। मग अशा वेळेला तुम्ही जसं म्हणताय तसं मुख्यमंत्र्यांना सुद्धा सरकार क्लीन इमेजचं हवंय, त्याच अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी आता हा राजीनामा घेतला आहे असं दिसतंय। तरी पण भरपूर टीका झाली या सगळ्यावर, सातत्याने टीका होत होती, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? हे सगळं झालं टीका झाल्यानंतर घडलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना जर ते आपल्या मंत्रिमंडळात नकोच होते तर ज्यावेळेला पहिला निकाल लागला त्यानंतरच त्यांनी असे लोक घ्यायला नको होते। आता राजकीय गरज वगैरे असे कारण दिलं जाईल, पण त्याहीपेक्षा राज्यातल्या जनतेला काय वाटतं हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आता जर केवळ फक्त आमच्यावर दबाव आहे, आमचा गट आहे, त्या गटाचा पाठिंबा पाहिजे म्हणून जर नगाला नग बदलीत दिला, कारण काय झालं या राजकारण्यांना न्याय व्यवस्थेची कशी कबड्डी खेळायची हे चांगलं माहिती आहे। त्याच्यामुळं असं परत घडू नये, एक चांगला संदेश लोकांपर्यंत जावा एवढी काळजी आता घेण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे। केवळ त्यांच्या गटाचा आहे ते देखील त्याला मी पदावर बसवेन असं म्हणणं मला वाटतं फारसं संयुक्तिक ठरणार नाही। ठीक आहे विजयजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।